अहो किती वेळ झाले, आम्हाला वाटलं झोपला काय आत. मम्मी आता कशाला आलास तू इथे? हा, आता आमचा जीव घ्यायला आलास का? अरे काय केलंस दादा तू? पप्पांचा जीव घेतला आपल्या. आता रडून काय उपयोग आहे? येणार आहेत का परत ते? स्वतःच्या बापाचा खून केलायस तू. कसला मुलगा आहेस रे तू, कसला मुलगा. मम्मी अगं मी हे सगळं मुद्दाम नाही केलं. मला पप्पाला नव्हतं मारायचं. हे सगळं माझ्या हातनं चुकून हे सगळं त्या बाबामुळं झालंय. त्याच्यामुळं एवढं सगळं होऊन सुद्धा तुला स्वतःची चूक कळत नाहीये का? हा दोष सगळा त्या बाबांना देतोयस. माझं ऐकून तरी घे ना. काही मला तुझं ऐकायचं नाहीये. चालता हो इथून. तोंड सुद्धा दाखवू नकोस मला तुझं. विभा तू तरी ऐक ना. अगं मी हे सगळं आपल्या घराच्या चांगल्यासाठी केलंय. तो भोंदू बाबा आपल्या परिस्थितीचा गैरफायदा घेतोय. पप्पांना तुझ्या लग्नाच्या काळजीमुळे लक्षात येत नव्हतं, पण मी त्याला चांगला ओळखलाय. हे सगळं मी आपल्या घराच्या काळजीपोटी केलंय. तुझा भाऊ म्हणून केलं. माझा भाऊ? तू माझा भाऊ आहेस याची लाज वाटतेय मला. आणि काळजी पोटी ही अशी कशी रे तुझी काळजी? आपल्या पप्पांचा जीव घेतलास तू. तुला अशी नाही सोडणार मी. तू थांब. पोलिसांना फोनच करते आणि बोलून घेते. मूर्ख आहेस का तू? तुला एकदा सांगितलं ना मी काही केलं नाहीये. हे सगळं त्या डोंगी बाबामुळे झालंय. काहीही बोललास ना तरी आमचा त्या देव माणसावर विश्वास आहे. ते हे सगळं जे करत आहेत ना आपल्या भल्यासाठीच करत आहेत. तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यावर आहे ना पट्टी बांधली आहे त्यानं. अंधभक्त झालाय तुम्ही त्याचे. त्यामुळे तुम्हाला काही दिसत नाहीये. तुम्ही कितीही कौतुक केलं ना त्याचं, तर सत्य हेच आहे की माझं घर त्याच्यामुळे उद्ध्वस्त झालंय. माझे पप्पा त्याच्यामुळे गेलेत. सोडणार नाही मी त्याला. मी त्याला सोडणार नाही. त्याला संपवल्याशिवाय मी शांत नाही बसणार. बघाच तुम्ही आता. त्याशिवाय मी शांत नाही बसणार. संग्राम, दादा! अरे संग्राम. दादा अरे काय करतोयस तू? आताच पप्पांचा जीव घेतलास, अजून किती जीव घेणार आहेस तू? म्हणजे गोपाळजींच्या जीवाचा धोका अजूनही टळलेला नाही. साहेब साहेब आम्हाला आमच्या मित्राला मंगेशला भेटायचे. अजिबात भेटता येणार नाही. चला बाहेर वा. का का भेटता येणार नाही? तुम्ही काय मला सर्वसामान्य माणूस समजता काय? पत्रकार आहे मी, पत्रकार. हा मला एक सांगा, माझ्या दोस्ताला तुम्ही इतक्या दिवस कुठल्या कलमाखाली आतमध्ये टाकलाय हो? हे बघा साहेब, मी जर लाईव्ह गेलो ना तर तुम्हाला लय अवघड जाईल. एक काम कर, तू कॅमेरा चालू कर. राहू दे राहू दे. जा बेटा, पण पटक्याने बेटा. साहेब याच्यात नाही तर साहेब मला ओरडतील. हा चल रे. चल चल, नंतर बघ त्याला. चल. मंग्या कसा आहेस भावा तू? बरा आहे ना? आता आठवण आली वर तुम्हाला. इतक्या दिवस का ना आले भेटायला? यार तसं नाही यार, बाहेरची परिस्थिती माहित नाही तुला. अरे पोलिसांनी लय अवघड करून टाकलंय. अरे काल तर देव माणसाला भेटायला बी परवानगी देत नव्हती कुठल्याच भक्ताला. दर्शनच घेऊ दिलं नाही. पोलीस तर हात धुवूनच माग लागल्यात. हो आपलं देव माणसाच्या बी आणि माझ्या बी. ए मग तू मला एक गोष्ट सांग, जामकर साहेब तुला कधी सोडणार आहे काय असं बोलले का तुला? ते त्यांचं त्यांनाच माहिती. जे त्या मला वाटतंय जामकर साहेबला का लवकर सोडत नाही आता मला. तुला कशा सोडत नाही बघतो की मी पण. पत्रकार आहे मी. हा, अखिल भारतीय लोकशाहीचा चौथा खांब संघटना आपल्या पाठीशी आहे. तू कशाला टेन्शन घेतो? हो लयच मोठी संघटना आहे लागा. अरे कुठली मोठी संघटना? ह्याने एक संघटना काढली, त्याचा अध्यक्ष बी ह्योच आहे आणि सभासद बी ह्योच आहे. माईक धर, निघ बाहेर. बस झालं आपलं काम. चला बॉस. जाऊ दे मंग्या. तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होते. आम्ही आहे ना. यानं कोणी हात सोडला? ए चल इकडे. साहेब आमच्या दोस्ताला किती दिवस आत ठेवणार आहे? हा, तुम्ही त्याला कोर्टात पण हजर करत नाहीये.
तुमच्या मित्राला मी कोर्टात हजर नाही केलं, उपकार माना माझे तुम्ही. तुमच्या या जीवश्य कंठस्थ मित्राला मी कोर्टात हजर केलं असतं तर पोलिसाची गाडी जाळणे, सरकारी कामात हस्तक्षेप करणे, शिक्षा काय झाली असती जरा विचारा बाहेर. हा, किंवा तुमच्या बाबाला सांगा ना याला सोडवायला. तो गोपाळ नावाचा टेलर दैवी आहे ना, चमत्कार करतो ना तुमचा टेलर, त्याला सांगा. का नाही जमणार? साहेब, तुम्हाला आमच्या बाबांच्या दैवी शक्तीची ताकद बघायची आहे ना? आता बघाच तुम्ही. या तुमच्यासारख्या भक्त लोकांमुळे या बाबा लोकांचं धावतंय. करा, वागा असेच. नमस्कार साहेब, मी ॲडव्होकेट जाधव साहेब. मग माझे अशील मंगेश याला आपण कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन करून खूप दिवस तुरुंगात ठेवले साहेब. हा. हे त्याच्या जामिनाचे पेपर. एक्सक्यूज मी. मंगे ए मंगे, काय झालं? उठ. एवढं मारलं? हो जामकर साहेब, अहो काय आहे? एवढं मारत असतं तो एखाद्याला? अरे एवढं सहज मारलंय, भरपूर मारायला पाहिजे होतं. अहो जामकर साहेब, जनावरासारखं मारलंय आमच्या दोस्ताला तुम्ही. दुंदार, शांत हो. त्यांनी जे कर्म केले त्या पापाची शिक्षा त्यांना मिळणार आहे. त्यांनी देव माणसाच्या माणसाला मारले, देव त्यांना सोडणार नाही. ए मंग्या, आता सोडलंय ना साहेबांनी, तर चल की लवकर. हा, कशाला थांबतायस इथं? जामकर साहेब, कळले का आमच्या देव माणसाच्या दैवी शक्तीची ताकद? तिकडं मी जप करायला बसलो आणि इकडं वकील हजर. देव माणसाचा साहेब. ओ जामकर साहेब, अहो, काय सारखं सारखं मारताय? आता तर वकील बी येऊन गेले की. निघा. जातोय घेऊन त्याला. चल रे, चल. डिंपल कपाडिया, बरा थांबा. तुम्हाला एक सूचना आहे, या सगळ्या मामल्यात वाजवीपेक्षा जास्त लक्ष घालू नका. अंगाशी येईल तुमच्या. तुमची एक जाडसर फाईल आहे माझ्याकडे, कधीही उघडू शकतो मी. एवढं फक्त लक्षात असू द्या. गेलात तरी चालेल.